नमस्कार मित्रांनो, द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज तुम्हाला हँगिंग मॅन या कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी सविस्तर माहिती देणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. हँगिंग मॅन कॅन्डलस्टिकचाच एक प्रकार आहे. याचे नाव जपानच्या लोकांनी एक फाशेवर लटकलेल्या माणसाच्या स्थितीवरून ठेवलेलं आहे. चार्टमध्ये तुम्हाला अशा प्रकारे दिसते. हँगिंग मॅन मंदी दर्शवणारी कॅन्डल आहे. याचा अर्थ असा आहे की मार्केटमध्ये तेजीची संभावना समाप्त होऊन मंदी चालू होणार आहे. याचे संकेत आपल्याला या पॅटर्नद्वारे समजते. हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न जेव्हा चार्टमध्ये तयार होतो तेव्हा विक ही बॉडीच्या तुलनेत 70% पेक्षा जास्त असते. हा पॅटर्न सेलिंग पॅटर्न आहे, म्हणून तो एका चांगल्या अपट्रेंडनंतर चार्टच्या टॉपला तयार होतो. या पॅटर्नमध्ये कलर मॅटर करत नाही. हा प्रकार बेरिश कॅन्डलस्टिकचा प्रकार आहे. त्यामुळे ही कॅन्डल रेड कलरमध्ये तयार झाली असेल तर ती चांगल्या प्रकारे काम करते. आणि हँगिंग मॅन आपल्याला चार्टमध्ये 2 प्रकारे दिसते. ते 2 प्रकार तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील आणि हे दोन्ही प्रकार एकच काम करतात. हँगिंग मॅन हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण डे टाईम फ्रेमवर यूज करणार आहोत आणि हा पॅटर्न आपल्याला चार्टमध्ये नेमका कशा प्रकारे वापर करायचा आहे आणि आपल्याला सेलिंगची एंट्री ही कोणत्या ठिकाणी घ्यायची आहे ते मी तुम्हाला आता समजून सांगते. या ठिकाणी मी रिलायन्सचा चार्ट डे टाईम फ्रेमवर लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की मित्रांनो, एका चांगल्या अपट्रेंडनंतर हँगिंग मॅन हा कॅन्डलस्टिक पॅटर्न ग्रीन कलरमध्ये तयार झालेला आहे आणि तो पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केट डाऊन साईडला गेलेलं आहे. आणि मित्रांनो, सेलिंगची एंट्री ही आपण हँगिंग मॅनच्या लो प्राईजला करणार आहोत आणि SL हा हँगिंग मॅनच्या हाय प्राईजला लावणार आहोत. आणि जसे आपल्याला बाईंगचे सिग्नल्स मिळतील तेव्हा आपण आपली पोझिशन स्क्वेअर अप करायची आहे. हँगिंग मॅन या कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि मित्रांनो, या पॅटर्नविषयी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज इथे थांबते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण नॉलेजला घेऊन जाणार आहोत नेक्स्ट लेवलला. धन्यवाद.